रामकृष्ण हरी मंडळी. आज 4 वाजलेत तरी ऊन लागते. उन्हाचं प्रमाण एवढं वाढलंय की 12 वाजल्यापासून 4 वाजल्यात तरी ऊन लागते. 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत एवढं ऊन लागते. आणि ऊन करून मित्रांनो काय झालंय, आम्ही सुद्धा झालं नाही, आम्ही खुरपाण केलेलं डाळिंबाचं. परत एवढं गवत झालंय आणि त्यामुळं कारभारी आज माझ्यावर चिडलं आणि कारभाऱ्यांची पात पुढे गेली, माझी पात पाठीमागं राहिली. कारण कारभारी मला माझ्यावर रुसल्यात का तर ऊन करती आणि शेतातले कामं ऊन करून पाठीमागं राहिल्यात. झाडांच्या वर पार गवत गेले म्हणून कारभारी राग एकटंच खुरापत्यात. माझी पात राहिली पाठीमागं. होय कारभारी बोला की काहीतरी. कारभाऱ्यांना लई राग आलाय आज. मित्रांनो तुम्ही सांगा किती ऊन लागते? 4 वाजले तरी ऊन लागते. पाऊस पण पडा नाही. नाही शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे. मजूर काम करत नाही. भेटलं तर काम करत नाही. येत्यात 10:30ला 5:30ला सुट्टी. त्यातून ही उन्हामुळं काम होत नाही. आणि सगळ्याच गोष्टी शेतकऱ्याच्या. कांद्याला बाजार नाही, कसं करायचं? पाऊस पडा नाही. आता पाऊस पडायला पाहिजे होता, काय पाऊस पडला नाही. आणि ही उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळं काय नकोच वाटतंय, म्हणजे त्रासच होतोय या उष्णतेने काम करायला. मग आज कारभार माझ्यावर चिडलं की रोज तू घरीच बसती, झाडांच्या वर गवत चालले नाही का. आता मुलांची पण शाळा भरली. मजूर लावून मजुराकडनं काम करून होतच नाही, कामच होत नाही मजूर लावले तरी शेतात. का तर द्यायला 10:30 वाजतात, सुट्टी 5:30ला. कारभाऱ्यांची चिडचिड होती नाही का. आता ऊन करून तर आपण कवर घरी बसणार आहे नाही का. शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आज कारभारी खूप चिडल्यात. आणि कारभाऱ्यांनी काय माझ्यासोबत काय आज बोलणंच बंद आहे. होय कारभार किती दिवस बोलणार नाही आता माझ्यासोबत? बोलणारच नाही का? चला मित्रांनो, माझी पात पाठीमागं राहिली, अजून कारभारी चिडत्यान. चला मग उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.